नमस्कार, टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन. न्यायमूर्ती एस किल्लोर यांच्या एकल पीठाकडून जामीन मंजूर. 5 आरोपींना 2018 ते 2019 दरम्यान केली होती अटक. पुण्यात स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात. अपघातात 1 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी. पुण्याच्या फुरसुंगी पॉवर हाऊस जवळील घटना. सांगली जिल्ह्यात आढळले जीबीएस आजाराचे 3 रुग्ण. एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून 400 घरांचं सर्वेक्षण. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा. मुंबईतील वरळी डोम इथं होणार मेळावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला न्यायालयीन कोठडी. आरोपी शहजाद 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना. पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी तपास सुरू. धाराशिवच्या फटाका कारखान्यात स्फोटात 6 जण भाजल्याची प्राथमिक माहिती. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यात गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या विरोधात तक्रार दाखल. महात्मा गांधींबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रणजितसिंह मोहिते पाटलांवर भाजपकडून कारवाईची शक्यता. पक्षविरोधी भूमिका मांडली नाही याचा खुलासा करा. पक्षाकडून मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस. अशोक धोडी यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय. पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून 4 जण ताब्यात. धोडी यांच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं कार्यान्वित. 10वी-12वीच्या परीक्षेत बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊ नये. नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र. बुरखा घालून प्रवेश नाकारण्याची पत्राद्वारे केली मागणी. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.